नमस्कार शेतकरी मित्रांनो. मे महिन्यामध्ये अतिप्रमाणात पाऊस पडल्यामुळे द्राक्ष पिकामध्ये घड निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे. तर या घडांचे पालन पोषण कसे करावे व घड निर्मिती कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करू शकतो हे आपण जाणून घेऊया. तर पाऊस उघडल्यानंतर सुरुवातीला बगलफुटी काढून घेणे सर्वात महत्वाचे आहे. तर बगलफुटी काढल्यानंतर यासाठी आपण यानंतर करप्यावर सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे. तर यासाठी आपण मेरिऑन किंवा करजेट जे करप्यावर आपण चांगल्या पद्धतीचे हात वापरू शकतो. नंतर हा हात करप्यावरचा हात झाल्यानंतर आपल्याला एक गर्भधारणेसाठी म्हणजेच काय तर 03737 किंवा 04747 सोबत बोरांचा वापर करायचा आहे. तर याचा वापर केल्यामुळे काय तर पुरद व पालशांचा वापर झाल्यामुळे सोबतच बोरांचा वापर झाल्यामुळे जो गर्भधारणेसाठी सगळ्यात महत्वाचा रोल असतो पुरद आणि पालसचा ते चांगल्या पद्धतीचे काम करून तुमच्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीची गर्भधारणा करून गडांचे पालन पोषण करू शकतो.